सोनम वांगचुक 17 दिवसापासून आंदोलन करताय आणि सरकारला लाज वाटत नाही का असं बोलायची इच्छा तर खूप होते, पण कोणत्या तोंडाने बोलणार यार? यांना खरंच शिस्त आहे का प्रोटेस्ट करायची? भाई तो माणूस तिथं उपोषणावर बसला आणि त्याच्यासमोर बसून बसून हे ठुसून खातात. हां, भंडारे काय करताय, ते समोसा वडापाव काय खाताय? हां, त्याच्यानंतर तिथं काय तो डान्स काय करायला लागून जातो तो कॉकरोचसारखा. त्याच्यानंतर तो एक जण येतो म्हणे बस नाम रे का अल्लाचा, आम्ही रामाचं नाव नाही घेणार म्हणे, LGBT त्याच्यानंतर म्हणे प्रेमानंद महाराजांना बोलायला लागून गेला. म्हणजे नीटचा मुद्दा सोडून सगळे मुद्दे यांना डिस्कस करायचे त्या प्रोटेस्टमध्ये. का भाई आमच्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील जेव्हा आंदोलन करताना दुसऱ्या दिवशी नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना घाम फुटायला लागून जातं, कारण ती आंदोलनाची शिस्त ते बाळगतात. भाई यांनी काय केलं, सोनम वांगचुकच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिली, त्याला बलीचा बकरा बनवून दिलेला आहे. तो जर शहीद होऊन गेला तरी यांचा फायदा होऊन जाईल आणि त्याच्या आंदोलनामुळे जर सरकारने शर्त मानून घेतली तर त्याला साईडला फेकून देतील आणि सगळं क्रेडिट अभिजित दिपके घेऊन जाईल. भाई खरं सांगतो काही नाही आहे, नुसता मजाक सुरू आहे. अशा पार्टीला कसं काय सपोर्ट करणार यार माणूस?